आई, देवाने माझ्यासाठी पाठवलेला देवदूतच तू थेट. तुझे प्रेम आयुष्याची सर्वात सुंदर भेट. मदर्स डे सेलिब्रेशन मोठी गोष्ट आहे, कारण आईचा एक दिवस नसतो. आपण रोजच तिच्यावर भरभरून प्रेम करतो. ती सुपर स्पेशल आहे हे दाखवून देण्यासाठी हा दिवस असतो. बरोबर आहे ना? कारण मॉम आपल्यासाठी स्पेशलच असते. आता आपण मॉम झालेलो, त्यामुळे आपण अजून जवळून समजू शकतो की आई आपल्यासाठी किती कष्ट घेत होती लहानपणी. 16 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मी हे खूप जवळून पाहिलेलं आहे की पेशंट, मुलं असतील किंवा मुली, आपल्या आईला घेऊन येतात, तिचे चेकअप्स करून घेतात, तिची ट्रीटमेंट व्यवस्थित पूर्ण करून घेतात. त्यामुळे आई बरी होत असताना घरच्यांचा, मुलांचा खूप जास्त मोठा सहभाग असतो. तर एकच विनंती करेन ह्या मदर्स डेच्या दिवशी, आपल्या आईचे तिच्या त्रासानुसार 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी चेकअप्स करून घ्या. तिला काही त्रास होत असेल तर दाखवून घ्या. कारण आपले आई बाबा अशा पिढीमधून आहेत की ते बऱ्याचदा अंगावर काढायला बघतात त्रास. मुलापर्यंत आपला त्रास जाऊ नये असं त्यांना वाटत असतं. तर थोडंसं डोळस होऊयात, आई बाबांना पाहूयात. जसं कणखरपणे आपल्या लहानपणी ते आपल्या पाठीशी उभे होते. आपल्या अभ्यासामध्ये 10वीच्या वेळी जेव्हा रात्रीला आपल्याला जागरण करावं लागायचं, तेव्हा ते सुद्धा जागे राहायचे. तसंच आता आपली टर्न आहे, आपण त्यांच्या पाठीशी स्ट्रॉंगली उभं राहण्याची. थँक यू.